कधी झाली घटना ही? शुक्रवारी साहेब हं. वेळ सकाळी कुळ धरून सनी दुपारच्या पर्यंत जेवायला शेळला बांधलो. शेळला बांधून जेवायला गेल्यावर पाऊस आला. पाऊस यायचं कोणा घरातून पाऊस यायचं कोणा वीज पडून बैल मोठा. हा त्यात पुन्हा काय शेडमध्ये अधिकारी वगैरे बांधलं आले होतं. होते त्या दिवशी? अधिकारी वगैरे कोणी आले? अधिकारी तलाठी साहेब आलते, हं. पुन्हा डॉक्टर साहेब आलते. हं. येऊन सनी बघतो बाबा काय आमच्या घडत ते काय ते तुम्हाला होत मदत म्हणून गेले. मग काय 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 कशावर उभा होते उदरनिर्वाह तुम्ही कसा करताय? शेती कुणाची करताय? शेती तुमची आहे का? गोविंद हनुमंतराव पाटील हं. यांची बटेली शेती करतात. किती वर्षापासून करता? किती शेती आहे? आमचा आता व्यवसायच ह्याच्यावरच आम्ही ह्यानं नग हे मालक नग म्हटला की दुसऱ्या मालकाचं द्यायचं, दुसरा नग म्हटलं की तिसऱ्या. 1 वर्ष 2 वर्ष त्याची केलं ह्याची केलं. आमचं ह्याच्या वर्ष आहे धंदा. काय मागणी आहे मग? मागणी काय तर शासनानं आम्हाला द्यावा. तर शेड पडलं, बैल गेला, खाता बियाला पैसे नाहीत. ह्याचे फायनान्स काढून पैसे घेत होतो फायनान्सवर बैल, ते बी गेले. आता करावं कसं कसं जगावं? आता शासनच आता दुसरं तर कोणी देणार नाही आम्हाला. शासनच काही मदत केलं तर आम्हाला खाऊ शकता नसता. आम्ही जागेवर उपाशी मारायच्या भानगडीचा होता. ही कशामुळे करतो तुम्ही त्याला? बैला हेच उगा आता हे तोपर्यंत करायचं करावं. बहुत म्हणजे आपण बैलाबरोबर आपण शासनाचं कळत, शासनाचं काही मदत आहे आमची किल्ला येईल म्हणून बैला हे करा. दुसरं आमची काही अडचण नाही. आणि नेमकी शेतकऱ्याची जी कहाणी पुढे आलेली आता म्हणजे नेमकी पार्श्वभूमी काय, कशा पद्धतीने ते उदरनिर्वाह भागवतात आणि सध्या काय करतात त्यांनी, कशा प्रकारचे संकट ओढवले? त्यांच्यावर काल शुक्रवारी वीज पडून फार मोठं संकट ओढालं. ती असंच रोजगार करूनच बैलजोडी घेतलेली होती आणि रोजगार करून लोकांचं बटेने शेत करतात. त्यांच्याकडे खरी परिस्थिती बघायला गेलं तर 1 गुंठा जमीन नाही आणि असं लोकांचंच बटेने शेत करून उदरनिर्वाह करतात. 4 मुलीवाचं लग्न बी तसंच काम करून कष्टावर केलेलं आहे. 2 मुलाचं लग्न तसंच केलंय. 2 मुलं आणि ते आई वडील कष्ट करूनच रोजगार करूनच जीवन जगतात. बघ ज्यावेळेस ती घटना घडली त्याच्यानंतर काय अधिकारी वगैरे आले होते? त्या दिवशी अधिकारी आले होते, पंचनामा करून गेलेला आहे. अजून तर काही पैसे त्यांच्या अकाउंटवर पडतील म्हणून आश्वासनच आहे शेतकऱ्याचं. त्या अक्का फाउंडेशनच्या मार्फत तेवढे 20,000 रुपये त्यांना मदत म्हणून आता मिळालेली आहे. बरं, नेमकं काय कसलं संकट उभा टाकलं त्यांच्यासमोर? काय परिस्थिती ओढवली? काय करतायत ते सध्या? आता काय परिस्थिती, 1 बैल वारल्यानंतर 1 बैलाला जोडी म्हणून बायकोला घेऊन ते काम करत आहेत. हे बघायला नको आहे म्हणून गावकरी येऊन बघल्यात, लोक बघल्यात की कोणी कुणाच्या घरी दुःखद घटना झालेली आहे व त्यांच्यावर संकट आलेलं आहे. काय मागणी असणार? काय मागणी, असंच सामाजिक संस्थेने पुढे येऊन त्यांना जर मदत केली तर हेच त्यांचं भलं होईल, चांगलं होईल म्हणून हेच मागणी. सामाजिक संस्था जर कोणी पुढे येऊन जर एखादी बैल घेऊन दिला, कोणी खाता बियाची सोय करून दिली तर हेच मागणी आहे. दुसरं काय, गावकरी म्हणून त्यांची मदत असंच करावं सामाजिक.